प्रभूची स्तुती असो. देवाच्या प्रिय संतगणांनो, आज विशेष करून आपलं जे चर्चचं नाव आहे जिवंत हंगामाचे मंदिर. जिवंत मंडळी ही जिवंत असावी ही देवाची इच्छा आहे. मृत गोष्टी काय असतात की ज्यांची वाढ होत नाही. मृत गोष्टी काय असतात की ज्यांची हालचाल होत नाही. आणि मरण जे आहे ते आपल्याला 3 प्रकारचं मरण बायबलमध्ये पाहायला मिळतं. वेगवेगळ्या प्रकारचं 3 प्रकारचं मरण बायबलमध्ये आहे. एक जे मरण आहे ते आदामाने एदेन बागेत अनुभवलं आणि ते त्याचं आत्मिक मरण होतं. परमेश्वराच्या सानिध्यातून, त्या पवित्रतेतून तो कुठंतरी तुटला आणि आदाम आणि हवा ज्यावेळेस त्या पापात पडले त्यांचा तो आध्यात्मिक मृत्यू किंवा आत्मिक मृत्यू आपल्याला पाहायला मिळतो. हे एक आत्मिक मरण आहे. दैहिक मरण म्हणजे काय की जे स्वाभाविक रीतीनं जगामध्ये मनुष्य येतो आणि मग नंतर जवळच सिमेंटरी सिद्धार्थनगरमध्ये तिथं जो कार्यक्रम होतो तो एक दैहिक मरणाचा भाग आहे. आणि तिसरा जो एक प्रकार आहे मरणाचा त्याला दुसरं मरण म्हणजे त्याला नरकाच्या अग्नीत एखाद्याला टाकलं जाणं, अशा प्रकारचं ते तिसरं मरण आपण पाहतो. आणि अशा प्रकारे मरणाची व्याख्या बायबलमध्ये दिलेली आहे. देवाच्या प्रिय लोकांनो, विश्वासणाऱ्यांना मरणाचं भय नाही. किती लोक आमेन म्हणणार आहे त्या गोष्टीला? कारण की जो मरणातून विजयी झाला तो मुर्दे उठवण्यास समर्थ देव आहे. आमच्या जीवनातली मृत परिस्थिती बदलण्याचं सामर्थ्य त्या प्रभूमध्ये आहे. तो आमच्या प्रार्थना ऐकणारा परमेश्वर आहे. हालेलुया. आमच्या प्रार्थनेची तो उत्तर देणारा, परिस्थिती बदलणारा आणि अद्भुत काम करणारा तो देव आहे. आज जशी माझी गाडी आणि हे सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या आणि देवाने मला इथं आणलं, मला एक ना डॉक्टर मार्क यांच्याबद्दलची एक घटना आठवते. तुम्हाला माहिती आहे का, अमेरिकेत डॉक्टर होते मार्क म्हणून. तुम्ही ऐकले का ते किस्सा? हो नाही तर नाही, काही पण म्हणून टाका. नाही ऐकलं सांगू नको? नाही तर म्हणा, हो तर म्हणा. हो की नको असं म्हणा. सांगा पास्टर सांगा. हां, प्रेज लॉर्ड. सांगणार नव्हतो यांना, पण यांचा फार आग्रह दिसतोय, सांगून टाकतो एकदाच. बरं, अमेरिकेमध्ये कॅन्सर तज्ज्ञ डॉक्टर मार्क होते आणि डॉक्टर मार्कचा हात कॅन्सरच्या आजारामध्ये बरं करण्यात कुणी धरत नव्हते, असे ते फार दिग्गज आणि फार मोठे डॉक्टर होते. अख्ख्या अमेरिकेतले बेस्ट डॉक्टर कॅन्सरचे म्हणजे डॉक्टर मार्क होते. एक दिवशी हे डॉक्टर मार्क त्यांच्या प्रवासाला निघाले. विमानात बसले. विमान हवेत उडालं आणि वर गेल्यानंतर तिथं एक फार मोठं वादळ तयार झालं आणि त्या वादळामध्ये ते विमान काही पुढे जाणं शक्य नव्हतं. वैमानिकाने मागच्या एअरपोर्टला संपर्क केला आणि त्यांनी सांगितलं पायलटने की आम्ही पुढे जाऊ शकत नाही, आम्हाला परत यावं लागेल कारण की पुढं फार मोठं वादळ आहे. विमान परत त्यांनी येण्याची परवानगी दिली. विमान परत आलं, ते उतरले, पण त्यांना पुढं जाणं गरजेचं होतं. एअरपोर्टमधून त्यांनी आपल्या लोकांना फोन केले आणि त्यांना सांगितलं की मी आता काही पुढे जाऊ शकत नाही कारण विमान कॅन्सल झालंय, मला तुम्ही पटकन कार आणून द्या कारण की मला पुढचा प्रवास फार महत्त्वाचा आहे. आणि मग त्यांच्या असिस्टंट लोकांनी कार आणून दिली आणि ती कार त्यांनी घेतली आणि कार घेऊन ते रस्त्याने प्रवास करू लागले. कार निघाली त्यांची आणि मस्त ते सुसाट वेगाने निघाले तो दूरचा प्रवास करण्यासाठी. जो विमानाने करायचा होता तो प्रवास त्यांनी रोडने करायला सुरुवात केली. जाता 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 जंगल लागलं आणि जंगल लागल्यानंतर त्या जंगलात काही GPS नव्हते त्या काळामध्ये, काही नाही, आणि ते रस्ता भरकटले आणि अशा रस्त्यावरती गेले की त्यांना फार मोठ्या वादळाला सामोरं जावं लागलं. इतकं मोठं वादळ. त्यांच्या मनात हे विचार, देवा मी विमानाने चाललो तिथं पण वादळ, मी रस्त्याने चाललो तिथं पण वादळ, मला समजत नाही. अशी परिस्थिती आली का त्या वादळात त्यांचा जीव वाचणारच नाही. आणि मग मात्र त्यांनी देवाकडे प्रार्थना करायला सुरुवात केली. प्रभू मला कळत नाही, या अरण्यात मला कुणाचं तरी घर मिळू दे, मला आसरा मिळू दे. प्रभू मी या वादळात टिकू शकणार नाही. प्रभू मी तुझा दास आहे, माझ्यावर दया कर, माझ्यावर कृपा कर. या अरण्यात मला काहीतरी कोणाचा आसरा मिळावा अशी कृपा कर. आणि मग त्या परिस्थितीमध्ये ते जात असताना हळूहळू प्रयत्न करतात पुढे जाण्याचा. त्या वादळात त्यांना एक रस्त्याच्या बाजूला घर दिसलं. हालेलुया.
बोलो येशू मसीह की. प्रभूला धन्यवाद. वादळात त्यांना ज्यावेळेस ते घर सापडलं, त्या घराच्या दिशेने पटकन ते गाडी लावली आणि धावत त्या घराकडे गेले. दार ठोकलं, कोणीतरी आहे का, दार ठोकतायत ठोकतायत ठोकतायत. एक बहीण आली, तिने दार उघडलं. ताई मी चाललो होतो, परंतु माझं ते विमान पण कॅन्सल झालं, मी गाडीने आता पुढे जाऊ शकत नाही, फार मोठं वादळ आहे. ताई थोडा वेळ मला तुमच्या घरात येऊ द्या. ताई मी विनंती करतो प्लीज, कारण की या वादळात माझं टिकावं लागणार नाही. जसं वादळ थांबेल मी तुमच्या घरातून निघून जाईल. ताई मला थोडा वेळ तुमच्या घरामध्ये आसरा द्या प्लीज, ताई मी विनंती करतो. ती बहीण म्हटली, अहो दादा काही हरकत नाही, तुम्ही या आणि बसा. बोलो येशू मसीह की. हालेलुया. त्या बहिणीने त्या डॉक्टरला, त्यांनी तर ओळखलंच नाही हा कोण आहे, पण एक भाऊ म्हणून तिने त्याला घरात घेतलं आणि त्याला बसण्यासाठी सांगितलं. ते डॉक्टर तिथं बसलेले आहेत. ही बहीण किचनमध्ये गेली, काहीतरी चहा नाश्ता घेऊन आली, त्यांच्या पुढं तिने मांडलं. आता डॉक्टर चहा नाश्ता घेत आहेत आणि त्याच वेळेस ही बहीण त्या हॉलमध्ये असलेल्या एका कोपऱ्यामध्ये तिथं एक पाळणा ठेवलेला होता. त्या पाळण्याजवळ जाऊन ती गुडघ्यावरती बसली आणि रडून कळकळून प्रार्थना करू लागली. रडून कळकळून प्रार्थना करत असताना तिकडं कोपऱ्यात बसलेल्या त्या डॉक्टरने पाहिलं की ही बहीण प्रार्थना करणारी आहे, ही बहीण देवावरती विश्वास ठेवणारी आहे, पण तिला माहित नाही मी किती मोठा माणूस आहे. मी आज जगात काही पण पाहिजे ते विकत घेऊ शकतो, एवढा पैसा माझ्याकडे आहे. या बहिणीची काय गरज असेल ती मी पूर्ण करणार. का? कारण तिने माझा जीव वाचवलेला आहे. हालेलुया. तो म्हटला माग तू देवाकडं, पण मी तुझी आज गरज पूर्ण करणार. तुला किती पैसा लागतो तू सांग, असं ते मनात विचार करतायत. आणि ही बहीण रडून कळकळून प्रार्थना करते, प्रार्थना करते, प्रार्थना करते. तिची प्रार्थना संपली, डोळे पुसून ती उठली. आणि ज्यावेळेस ती उठली त्यावेळेस त्या डॉक्टरने तिला म्हटलं, ताई खूप रडून प्रार्थना करताय तुम्ही, तुमचा देवावरती फार विश्वास दिसतोय. त्या बहिणीने सांगितलं, या जगात येशू शिवाय माझं कुणी नाही, फक्त येशूवर माझा विश्वास आहे. येशू माझा जिवंत देव आहे, माझा विश्वास त्याच्यावर आहे. दादा प्रार्थना नको करू तर काय करू, माझ्या जीवनात दुसरं काही नाही. आणि मग तो डॉक्टर विचारतो, ताई वाईट वाटणार नसेल तर एक विचारू का, तुम्ही कशासाठी प्रार्थना करत होतात प्लीज मला सांगा. कारण त्याच्या मनात हे की या बहिणीला मदत करावी. आणि मग त्या बहिणीने क्षणाचाही विलंब न लावता त्यांना सांगायला सुरुवात केली, दादा ऐका मी सांगते की मी कशासाठी प्रार्थना करत होते. तो कॅन्सर तज्ञ डॉक्टर लक्ष देऊन ऐकतोय की आता ही बहीण काय सांगते. त्या बहिणीने सांगितलं, ऐका चर्च, दादा जसं मला हे बाळ झालंय त्या दिवसापासून त्याला कॅन्सरचा आजार लागलाय. जेवढ्या आजूबाजूच्या खेड्यापाड्यातल्या डॉक्टरकडे मी घेऊन गेले, त्या सगळ्यांनी सांगितलं तुझ्या बाळाला या जगात एकच डॉक्टर वाचू शकतो आणि त्याचं नाव डॉक्टर मार्क आहे. त्याच्यासारखा कोणी डॉक्टर नाही. पण दादा मी गरीब आहे, मी कसं जाऊ एवढ्या मोठ्या डॉक्टरकडं. मी देवाला प्रार्थना करते की मला पैसे दे, काहीतरी कर, पण मला त्या डॉक्टरकडे घेऊन जा. या आईची प्रार्थना देव कधी ऐकल माहीत नाही. डॉक्टर ओक्साबोक्षी रडायला लागला. मग त्याला आठवलं आपलं विमान कसं कॅन्सल झालं, आपण गाडीमध्ये कसे भरकटलो, आपण वादळात कसे चुकत चुकत या घरापर्यंत आलो. एका आईच्या प्रार्थनेने डॉक्टरच्या गाडीची स्टेअरिंग वळवली. एका आईच्या प्रार्थनेने त्या डॉक्टरला त्या घरापर्यंत आणलं. तुमचा देव कोणाचे तरी मार्ग बदलत आहे, तुमचा देव आशीर्वाद मोकळे करत आहे, तुमचा देव तुमच्या प्रार्थनांची उत्तरं देत आहे. कधीही म्हणू नका की देव माझी प्रार्थना ऐकत नाही. कधी म्हणू नका की परमेश्वर गोष्टी बदलत नाही. तिकडे एका डॉक्टरचा देवाने रस्ता बदलला, इकडे एका डॉक्टरचा देवाने रस्ता बदलला. हालेलुया. आज देव काहीतरी करणार आहे. किती लोक आमेन म्हणतील. हालेलुया. आज आमच्या जीवनातले काहीतरी आशीर्वाद मोकळे होणार आहेत. देवाच्या प्रिय लोकांनो, देवाने मला सहज इथं पाठवलं नाही. मला वाटलं किंवा मला वेळ होता म्हणून मी आलो नाही. माझ्या देवाच्या सामर्थ्याने देवाने मला इथं पाठवलंय. हालेलुया. देवाच्या प्रिय लोकांनो, आज देवाचं अभिवचन आहे आपल्यासाठी. जो मुर्दे उठवणारा आहे, तो मृतांना जिवंत करणारा देव आहे. त्याची उपस्थिती आज आपल्या भवनामध्ये आहे. हालेलुया. त्याचं सामर्थ्य आपल्यामध्ये आहे. पहिले करिंथ 15वा अध्याय आणि यातील 54 ते 57 वचन. पहिले करिंथ 15वा अध्याय 54 ते 57. हे जे विनाशी अविनाशी पण परिधान केले आणि हे जे मर्त्य त्याने अमरत्व परिधान केले. असे जेव्हा होईल तेव्हा मरण विजयात गिळले गेले आहे असा जो शास्त्रलेख आहे तो पूर्ण होईल. अरे मरणा तुझा विजय कोठे, अरे मरणा तुझी नांगी कोठे.
मरणाची नांगी पाप आणि पापाचे बळ नियमशास्त्र आहे, परंतु जो देव आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे आपल्याला जय देतो त्याची स्तुती असो. मरणाची नांगी कुठे आहे? एदेन बागेत देव बाबाचा प्रश्न आहे, आदामा कुठे आहेस? आणि आज या पवित्र वचनामध्ये 1 कोरिंथमध्ये बायबल सांगते की हे मरणा तुझी नांगी कुठे आहे? तो काळ होता की देव मानवाला शोधत होता, कारण की मनुष्य देवाच्या नजरेपासून दृष्टी आड झाला होता पापामुळे. पण येशूने पापांचा शेवट केल्यामुळे तुमच्या आणि माझ्या पापांची रास झाकण्यात आली, मरण रद्द करण्यात आलं आणि त्या जिवंत देवाने आपल्याला जीवनातून जीवनात पार नेलेलं आहे. ही एक अशी पिढी आहे की जी रॅप्चरमध्ये उचलली जाणार आहे. हालेलुया. प्रभू येईल आणि त्याच्या लोकांना तो मरणाचा अनुभव येऊ देणार नाही. वास्तविक पाहता कोणीही विश्वासणारे कधीही मरत नसतात. किती लोक आमेन म्हणतील? हालेलुया. विश्वासणारे झोपी जातात, कारण की आम्हाला विश्वास आहे की त्यांच्या कबरा एक दिवस उघडल्या जाणार आणि ते परत एकदा उठणार आहेत. मग येशू ख्रिस्ताने त्याच्या लाईफ टाईममध्ये म्हणजे त्याच्या मिनिस्ट्रीमध्ये 3.5 वर्षाच्या सेवेत किती मुर्दे उठवले? 3 मुर्दे उठवले. किती? बोला. 3. परत एकदा मोठ्याने म्हणा. 3. एक याईराची कन्या, दुसरं लाजराला, आणि अजून एक विधवेचा पुत्र, नाईन गावच्या विधवेचा. आता मार्क 5 अध्याय 22 ते 24 वचनं आणि 35 ते 43 वचनं. मार्क 5 22 ते 24 आणि 35 ते 43 या वचनांमध्ये याईर नावाचा व्यक्ती प्रभूकडे आलेला आहे. मुलगी सिरियस आहे, त्याची 12 वर्षाची मुलगी आहे. खूप आजारी आहे ती मुलगी. आणि त्याला कुठून कळालंय की येशू ख्रिस्त आरोग्य देणारा आहे. महान संदेष्टा आज इस्रायलात उदयास आलेला आहे. त्याला त्या प्रभूबद्दल माहिती मिळाली आणि ह्या बापाने विचार केला, आजपर्यंत माझ्या लेकरासाठी मी काय केलं नाही. जे लागेल ते आई बाप नेहमी आपल्या लेकरांना पुरवतात, परंतु आज या बापाने विचार केला की तिच्या आरोग्यासाठी मी प्रभूला माझ्या घरी घेऊन येईल. आणि प्रभू तिथं आहे. प्रभूची भेट झाली आणि याईराची सगळी विनंती प्रभूने ऐकली आणि प्रभू त्याच्याबरोबर घरी यायला तयार झाला. वाटेत जाता जाता त्या रक्तस्रावी स्त्रीला देखील आरोग्य मिळालं आणि प्रभू पुढे चाललाय. मोठा जनसमुदाय आहे, आनंदाचा जल्लोष आहे, सगळं काही सुंदर रीतीनं चाललंय. आजारी लोक येत आहेत, बरे होत आहेत, दुःखी येत आहेत, आनंदी होत आहेत. प्रभू चमत्कार करत पुढे चाललेला आहे. अगदी सुंदर वातावरण आहे. आणि त्या चांगल्या वातावरणात कुणीतरी येऊन नेगेटिव्ह बातमी दिली आणि ती बातमी ही होती, याईराची कन्या मरण पावली आहे. आता प्रभूजीला त्रास देऊ नका. आता ती मुलगी मरण पावली. आजारी होती तिथपर्यंत ठीक आहे, पण ती मुलगी मरण पावल्यामुळे आता प्रभूजीला त्रास देऊ नका, त्यांना घरी घेऊन जाऊ नका. आता बस झालं. आता बाकीच्या लोकांना बोलवा, जे लोक प्रेतक्रियेचा विधी म्हणा किंवा बाकीच्या गोष्टी करतील. आता प्रभूला त्रास देऊ नका. परंतु प्रभू त्रास घ्यायला तर जगामध्ये आलेला आहे. हालेलुया. प्रभूने त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारे आपलं मत बदललं नाही, शब्द बदलले नाहीत. देवाचा शब्दच येतो, तो त्याचे शब्द बदलत नाही. आणि प्रभूने त्या ठिकाणी आपलं पुढं जाणं थांबवलं नाही. आणि म्हणून ज्या वेळेस जीवनात सगळं चांगलं चाललंय, आमची वाढ आणि उन्नती होत राहते, त्यात आम्हाला आनंद वाटतो. पण ज्या वेळेस काही अडचणी आमच्या पुढे येतात, तरी पाऊल पुढं टाकायचे विसरू नका, कारण तुम्ही एकटे चालत नाही, तुमचा देव तुमच्या बरोबर आहे. अडचणीत सुद्धा तो तुम्हाला सहाय्य करावयास समर्थ आहे. तो तुम्हाला सोडणार नाही, तो तुमचा त्याग करणार नाही, तो तुम्हाला टाकणार नाही. याईर चाललाय, प्रभू चाललाय आणि आता त्या नेगेटिव्ह बातमीला घेऊन मुलगी झोपली आहे, चल तू. आणि मग असं म्हणून त्या ठिकाणी पुढचा प्रवास सुरू झालाय. आणि ज्यावेळेस याईराच्या घरी प्रभू पोहोचला, त्या ठिकाणी लोक रडत होते, आक्रोश करत होते. घरामध्ये लोक रडतायत, आक्रोश करतायत. प्रभूने सगळ्यांना बाहेर हाकललं. किती लोक आमेन म्हणतील? हे रडके लोक पहिले जीवनातून हाकलले पाहिजेत. हालेलुया. काही लोकांना नाही भेटल्यानंतर खूप नेगेटिव्हिटी येते.
काही लोकांना भेटल्यानंतर खूप मनाला उत्साह मिळतो, काही लोकांना भेटलं ना कंटिन्यू त्यांचं काय करू, पैसे संपले, काय करू, आजारीच पडलोय, काय करू, नेहमी निगेटिव्ह बातम्या द्यायला काही लोकांना आवडतं. आणि काही लोक असे असतात, माझे खिसे रिकामे असले तरी मी देवाच्या आत्म्याने भरलेलो आहे, हालेलुया. त्यांना नकारात्मक परिस्थितीत पण त्यांचा प्रभू दिसतो आणि ते कधीही नकारात्मक वागत नाहीत. हे रडणारे, शोक करणारे, मुलगी झोपली ऐकलं तर त्यांना पण विस्मय वाटलं, ते पण हसायला लागले. आणि त्यांचं हसणं जरा वेगळ्या पद्धतीचं होतं, चिडवल्यासारखं असेल. आणि मग प्रभूने त्यांना सगळ्यांना बाहेर काढलं, रडणारे वगैरे सगळे बाहेर काढले. तुमच्या जीवनात जर चमत्कार पाहिजे तर काही गोष्टी जीवनातून बाहेर हाकलाव्या लागतील. फार महत्त्वाची गोष्ट आहे, फार महत्त्वाची गोष्ट आहे. प्रभूने त्यांना बाहेर काढलं. आणि मग नंतर त्या घरात जेव्हा येशू ख्रिस्त आहे, प्रभूने त्या याईराच्या कन्येला आज्ञा केली आणि याईराची कन्या मृतामधून जिवंत झाली, हालेलुया. हे प्रभूचं सामर्थ्य आहे. ज्यावेळेस म्हणजे एक ती घटना डोळ्यासमोर आणली तर आम्हाला काय वाटतं, मुलगी मेली आहे, पण ज्या क्षणी तिने डोळे उघडले तिला साक्षात प्रभू समोर दिसला. काय मोठी गोष्ट आहे. तिला देवाला धन्यवाद द्यायला म्हणजे काय तिला तो आनंद तिला मनात वाटला असेल. माझ्या वडिलांनी माझ्यासाठी कपडे आणले, खेळण्या आणल्या, गिफ्ट आणले, काय काय आणले, पण आज हे मोठं गिफ्ट माझ्या जीवनात आणलंय. माझ्या प्रभूला माझ्या घरी आणलंय, येशूला घरी आणलंय. काय पाहिजे अजून? एवढा मोठा आशीर्वाद याईर आपल्या घरी घेऊन आलेला आहे. आणि म्हणून जे आईबाप इथं बसलेले आहेत त्यांना विनंती आहे, लेकरांना सगळे हट्ट पुरवण्याच्या आधी त्यांची आणि येशूची एकदा भेट घालून द्या, हालेलुया. माझ्या मुलाला मी 30,000चा मोबाईल घेतला, माझ्या मुलाला मी बुलेट घेतली, कार घेतली, माझ्या मुलाचा मी असा लाड केला. ते लाड कधीतरी संपतील, गाडी जुनी होईल, मोबाईल बंद पडेल, सगळ्या तुमच्या घेतलेल्या गोष्टी व्यर्थ आणि निरर्थक ठरतील. पण एकदा तुमची लेकरं येशूला भेटली ना, आयुष्यभर ते आशीर्वादित होत राहतील. आपल्या लेकरांवरती इन्व्हेस्ट करा, आपल्या लेकरांवरती असे संस्कार घडवा की त्यांना ख्रिस्ताची भेट झाली पाहिजे. नाही तर कधी असा वेळ येतो, पास्टर मुलासाठी प्रार्थना करा, माझं ऐकतच नाही, मुलासाठी प्रार्थना करा, मुलीसाठी प्रार्थना करा, ते असं वागतात, ते असं करतात, ते हे करतात, ते करतात. आणि जी लेकरं प्रभूला भेटत नाहीत ती लेकरं अशा प्रकारचं जीवन जगतात. पण धन्य त्या आईबाप जे लेकरांवरती सुसंस्कार करतात आणि त्यांना चर्चचा रस्ता दाखवतात, हालेलुया. याईराच्या रडणाऱ्या घरात रडत होते, तिथं परमेश्वराने आनंदाचा उत्सव केला आणि त्याच्या मृत मुलीला प्रभूने जिवंत केलं. दैवी चमत्कार. दुसरा चमत्कार आणखीन एक सांगेन तुम्हाला की जो नाईन गावच्या त्या वेशीवरती घडला. नाईन गावचे सगळे लोक त्या विधवेच्या मुलाला अंत्यविधी करण्यासाठी गावातून घेऊन चालले होते. आणि विधवा होती बिचारी, तिला कोण नाही, नवरा नाही, विधवा आहे ती, आणि एकुलता एक मुलगा होता असं लिहिलंय बायबलमध्ये. आता त्या गावच्या लोकांनी एक विचार केला असेल की हिला बिचारीला कोणी नाही आणि मग हिला मदत केली पाहिजे. सगळे एकत्र झाले बिचारे. मग काही लोकांना सवय असते की मेल्यावरच येतात, जिवंतपणी कोण कोणाचं तोंड बघत नाही. जिवंत असताना भांडतील, जिवंत असताना एकमेकांसाठी येणार नाहीत, जिवंत असताना कधी गुणगौरव करणार नाहीत. मेल्यानंतर कबरेजवळ ऐकायचं यांचं काय असतं, असा होता, तसा होता, असं करायचा, तसं करायचा, आणि मग त्यांच्याबद्दल गुणगान गायलं जातं. पण जिवंत असताना कोणी मदत करत नाही. गावचे लोक सगळे आले, आता तो मुलगा मेला, हे काय करणार आहेत, त्यांना तिरडीच बनवता येते, दुसरं काही येत नाही. एका गोष्टीत आम्ही पाळक लोक एक्सपर्ट आहेत, पण येशू ख्रिस्त त्या गोष्टीत कच्चा होता. काय बोलून गेलो मी देवाच्या भावनात, ऐकलं का तुम्ही? एक काम पाळक लोकांना आम्हाला चांगलं जमतं, ते काम येशूला कधीच जमलं नाही. ते काम काय होतं माहिती का? दफनविधी करण्याचं. हालेलुया. आम्ही गेलो का धुळीला धूळ, मातीला माती, राखेला राख, पण त्याचं तसं नव्हतं. उठ आणि चालू लाग, मुर्दे जिवंत करणारा तो आहे. त्याच्या लाईफ टाइम मध्ये कधीच त्याने प्रेतक्रिया केली नाही.
जिथं जाईल तिथं मुर्दे दिसले का डायरेक्ट उठवून बसवायचं, चालू उठ, चालू फिरू लाग. प्रभू त्यांना आरोग्य द्यायचं, जिवंत करायचं. प्रभूकडे ते असीम सामर्थ्य आहे. आता नाईन गावच्या त्या वेशीपर्यंत इकडून ते लोक येऊन पोहोचलेत. वेस ओलांडून आता त्यांना पलीकडे जाऊन डायरेक्ट तो विधी करायचा आहे. आणि तिकडून येशू ख्रिस्त आलेला आहे. शिष्य आहेत, मोठा जमाव आहे. प्रभूला धन्यवाद. एकीकडून प्रभू आलाय आणि एकीकडून ह्या मृत व्यक्तीला घेऊन चाललेले आहेत. प्रभूने तिरडीला स्पर्श करताच खांदेकरी थांबले. आज जर समजा आमच्या समोरून कोणी डेड बॉडी घेऊन येत असेल, आम्ही लगेच साईडला होतो, लगेच रस्ता देतो. प्रभूने रस्ता दिला नाही. प्रभूमध्ये आडवा उभा राहिला आणि प्रभूने तिरडीला स्पर्श करताच खांदेकरी जागच्या जागी थांबले. प्रभूकडे सामर्थ्य आहे प्रियांनो. तुमच्या जीवनातली वादळं थांबवण्याचं सामर्थ्य त्याच्याकडे आहे. तिरडीला स्पर्श करताच खांदेकरी थांबले, हे एक फार प्रगल्भ आणि सामर्थ्यवान वाक्य आहे जे बायबलमध्ये लिहिलं आहे. तो काही थांबवू शकतो, कारण त्याला थांबवायची हिंमत कोणात नाही आहे. आमेन, हालेलुया. प्रभू येशूला गालिल समुद्रावरचं वादळ थांबवू शकलं नाही. वधस्तंभावरचे 3 खेडे येशूला थांबवू शकले नाही. ना ती कबरेवरची धोंड त्याला थांबवू शकली, ना मरण त्याला थांबवू शकलं, ना सैतान त्याला थांबवू शकला. प्रभूला थांबवण्याची ताकद कोणात नाही. पण एक आहे, त्या प्रभूला थांबवायची ताकद फक्त बर्तिमयमध्ये आहे. हालेलुया. तुमच्या प्रार्थना मात्र तो ऐकतो, बाकी तो कोणाला जुमानत नाही, कारण आपण त्याची लेकरं आहोत. देवाच्या प्रिय लोकांनो, बायबलचं वचन स्पष्ट आहे. बायबलचं वचन आज आपल्यासाठी आहे की या ठिकाणी त्या विधवेच्या मुलाला प्रभूने आज्ञा दिली आणि तो मुलगा तात्काळ जिवंत झाला. त्याला त्याच्या आईच्या स्वाधीन केलं आणि त्या आईचं किती दुःख त्या दिवशी हलकं झालं असेल. तिला किती आनंद मिळाला असेल की आज माझं जीवन पूर्णपणे एकदम वाया गेलं असं झालेलं आहे. तुटलेल्या मनाने ती आई ओक्साबोक्षी रडत चाललेली असेल. प्रभूने तिला रडू नको म्हटलं आणि प्रभूने तिचा मुलगा जिवंत करून तिच्या स्वाधीन केला. जेव्हा माणसाची आशा संपते ना, त्यावेळेस त्यांनी प्रभूकडे वळणं फार गरजेचं असतं. ज्यावेळेस आमच्या जीवनात दुःख येतात, संकट येतात, आमची नजर आमच्या देवाकडे लागणं गरजेचं आहे. आणि प्रभू तत्पर आहे, सामर्थ्यवान आहे. तो आमच्या जीवनातली परिस्थिती नक्की बदलू शकतो. तिसरा एक चमत्कार म्हणजे जो बेथानी गावामध्ये एक परिवार होता, मरिया, मार्था आणि त्यांचा भाऊ लाजर. हा परिवार खूप चांगला परिवार होता, कारण येशू नेहमी त्यांच्या घरी जायचा. येशू त्यांच्या घरी नेहमी भोजन करायचा. जेवण कोण बनवायची? मार्था बनवायची. आणि चरणाशी कोण बसायची? मरिया बसायची. खूप चांगला परिवार. आणि मग ह्या परिवारामध्ये येशू निरंतर जायचा. आता जेव्हा लाजर मेला असेल, लोकांची चर्चा असेल, जेवायला नेहमी यायचं, दुःखात आला नाही. ज्यावेळेस प्रार्थना करणाऱ्या लोकांच्या जीवनात अडचणी येतात, त्यावेळेस लोक खूप नावं ठेवतात. ज्यावेळेस तुम्ही प्रार्थना करता पण तुम्ही स्वतः अडचणींमध्ये सापडता, त्यावेळेस खूप लोक तुम्हाला वाईट म्हणतात किंवा लोक म्हणतात की तुझी प्रार्थना कुठे गेली, तुझा देव कुठे आहे, तू काय करतो काय नाही. आणि त्यावेळेस बऱ्याचदा विश्वासणारे डळमळीत होतात, विश्वासणारे भयभीत होतात. कधी कधी असं होतं, एखादी बहीण, तिचं डोकं दुखतंय सकाळपासून, तिला काहीच फरक पडत नाही, ती देवाकडे म्हणते काहीच फरक पडत नाही. दुसरी बहीण येते, ती म्हणते ताई प्रार्थना कर ग, माझं डोकं दुखतं. हिच्या प्रार्थनेने तिचं बरं होतं, पण तिचं दुखतच राहतं. असं खूप वेळा होतं की तुमच्या प्रार्थनेने लोकांना बरं वाटतंय, पण तुमच्या जीवनातलं ते संकट तसंच आहे. तुम्ही विचार करता, देवा त्याचं बरं केलं, माझं कधी करतो? माझी प्रार्थना ऐकून तू. मग ह्या विश्वासणाऱ्यांच्या या परीक्षेच्या काळामध्ये आम्ही टिकून राहणं गरजेचं आहे. हा परिवार ज्या वेळेस या परिस्थितीला सामोरं जात आहे, या 2 बहिणी ज्यावेळी त्यांचा भाऊ आजारी पडतोय, प्रभूला आत्म्यात सगळं माहिती आहे काय चाललंय तिथं. लाजर हळूहळू मरणाच्या लागास लागलेला आहे. लाजर मरण पावला, जिवंत असताना आला नाही येशू. माहितीला तरी येईल, नाही आला. 1 दिवस, 2 दिवस, 3 दिवस, 4थ्या दिवशी प्रभू त्या गावी पोहोचला. हालेलुया. कितव्या दिवशी? 4थ्या दिवशी प्रभू त्या गावात पोहोचला. आणि ज्यावेळेस तो आला, जी किचनमध्ये असायची ती धावत येशूकडे आली, मार्था.
आणि मग नंतर तो वार्तालाप दाखवलेला आहे, तिथं स्पष्ट लिहिलं आहे वचनामध्ये, योहान 11:1-44 वचनामध्ये, की या ठिकाणी ती बहीण ती प्रभूला म्हणते, तू जर इथं असता तर माझा भाऊ मेलाच नसता. किती खात्री आहे तिला. तू असतास तर. जेव्हा तुम्ही प्रार्थना करताना कधीच प्रभूशी जर आणि तरची भाषा करू नका. किती लोक आमेन म्हणतील. तू करणार आहेस, मला माहीत आहे. माझा भाऊ मेला तरी उठवायला तू समर्थ आहेस. प्रत्येक परिस्थिती बदलण्याचं सामर्थ्य प्रभूकडे आहे. तुम्ही जर असं म्हणाल शक्य असेल तर बघ, जर असता तर, जर नसता तर, ह्या भाषेने प्रभूचं कार्य आम्ही त्याला कुठंतरी वलय घालत आहोत किंवा थांबवण्याचा प्रयत्न करतो, असा त्याच्यामध्ये अविश्वास दिसतो. मग ज्या वेळेस प्रभूने तिला विश्वास दिला, पुनरुत्थान आणि जीवन मीच आहे, मी आहे नाही, मीच आहे म्हणजे दुसरं कुणीच नाही. हालेलुया. कुठं ठेवलंय त्याला? मरिया पण आली नंतर. कुठं ठेवलंय त्याला? आणि मग ते त्याला कबरेकडे घेऊन गेले. येशू रडला, बायबल सांगतं. आणि येशू रडतोय. त्यांना असं वाटलं की बघा लाजरावर किती प्रेम होतं. ॲक्च्युली त्याला माहीत आहे की मी लाजराला उठवणार आहे. मग येशू का रडला? फार महत्त्वाची गोष्ट आहे. लाजर मेला हे त्याला माहिती आहे, पण एक गोष्ट त्या लोकांना दिसत नव्हती, ती म्हणजे त्या गावच्या लोकांचा विश्वास मेलेला होता. त्यांना हे ठाऊक नाही आपल्या गावात आज कोण आलेलं आहे. आकाशाचा पृथ्वीचा निर्माण करता देव, त्या परात्पर देवाचा एकुलता एक पुत्र आज आपल्यामध्ये उपस्थित आहे. प्रभू आला म्हणजे चमत्कार होणार आहे. प्रभू आला म्हणजे काहीतरी विशेष काम होणार आहे. त्यांनी रेकग्नाइज केलं नाही, त्यांना कळालंच नाही. त्यांच्यात अविश्वास आहे. तू इथं असता आणि नसता या प्रकारचे शब्द ते बोलतायत. आणि मग ज्यावेळेस ते कबरेकडे गेले, प्रभूने त्यांना धोंड बाजूला करायला सांगितले. धोंड ज्यावेळेस त्यांनी लोकांनी सरकवली, बाजूला केली. आता त्या काळातल्या ज्या कबरा होत्या, आता आपल्याकडची कबर म्हणजे 6 फूट खड्डा, एखाद्याला टाकलं की माती टाकलं की विषय संपला. पण त्या कबरा त्या काळातल्या वेगळ्या होत्या. एका कबरेत कैक लोकांना ठेवलं जायचं आतमध्ये, गुहेसारख्या कबरा. आता प्रभू कबरेच्या दारावरती बाहेर आहे, लोक आहेत. येशू ख्रिस्ताने बरं झालं नाव घेतलं, लाजरा बाहेर आहे. नुसता म्हटलं असताना बाहेर ये, सगळे मुर्दे उठून बाहेर आले असते. ए चल सरक, माझला जाऊ दे. सगळेच्या सगळे बाहेर आले असते. त्यांनी पर्टिक्युलरली सांगितलं लाजरा बाहेर ये, म्हणून लाजर प्रेत वस्त्रासहित बाहेर आला. हालेलुया. मेलेल्या लाजराला येशूने जिवंत केलं. पाहून सगळे आश्चर्यचकित झाले. देवाच्या प्रिय लोकांनो, 3 घटना आहेत. याईराची कन्या, विधवेचा मुलगा, आणि हा मरिया आणि मार्था यांचा भाऊ लाजर यांना प्रभूने जिवंत केलं. याईराच्या कन्येला घरामध्ये जिवंत केलं, विधवेच्या मुलाला वाटेवर जिवंत केलं, आणि त्या लाजराला कबरेमधून जिवंत केलं. 3 वेगवेगळी ठिकाणं आहेत, घर, रस्ता आणि कबर. घरात मेलेली व्यक्ती, वाटेनं मृत शरीर घेऊन चाललेलं, आणि जे शरीर कबरेत पोहोचलेलं आहे. मला हे सांगायचंय की तुमची समस्या कुठपर्यंत पण पोहोचलेली असू द्या, तिथून तो तुम्हाला मागे घेऊन येणारा देव आहे. तुमच्या अडचणीमधून तो तुम्हाला परत एकदा रिस्टोर करणारा परमेश्वर आहे. तो तुमची परिस्थिती बदलणारा देव आहे. हालेलुया. बापाला त्याची मुलगी मिळाली, त्या विधवा आईला तिचा आसरा, तिचा मुलगा परत मिळाला, आणि या 2 बहिणींचा जो आधार होता तो परत त्यांना मिळाला. प्रभू आला ना की चमत्कार होतो. 2000 वर्षापूर्वी येशू गावोगाव जायचा, पण तुमच्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे, तो आज तुमच्या घरात आलाय. तो कुठंच जाणार नाही. आज तो तुमच्या जीवनात आलाय, म्हणजे किती आनंदाची गोष्ट आहे. 4 दिवस वाट बघत बसायची, प्रभू आला नाही, प्रभू आला नाही, प्रभू कधी येईल, प्रभू कधी येईल. आता वाट बघायची गरज नाही. तो म्हणतो मी तुझ्या बरोबर आहे, तुझ्या सानिध्यात आहे. तुम्ही रस्त्याने चालले तरी तो तुमच्या बरोबर आहे.
तुम्ही परीक्षेला गेले तरी तो तुमच्या बरोबर आहे, तुम्ही कामाला गेलात तरी तुमच्या बरोबर आहे, तुम्ही जाल तिथं तुमचा देव तुमच्या बरोबर असणार आहे, तुम्ही जिथून प्रार्थना कराल तिथंच तो तुमच्या प्रार्थनेची उत्तरं तुम्हाला देईल, तुम्हाला कुठली वाट बघायची तो वेळ लावणार नाही, जिथून असाल तिथून त्याला हाक मारा, तो परमेश्वर तुमची परिस्थिती बदलल्याशिवाय राहणार नाही. आमेन. बरं, आता एक महत्त्वाची गोष्ट समजून घ्या. देवाच्या प्रिय लोकांनो, घरातून दुःख दूर केलं, वाटेवर असलेल्या ठिकाणातून दुःख दूर केलं, आणि घरात दुःख असतं, मग कालांतराने आनंदाची बातमी येते, दुःखाचा दिवस संपतो. आता कोविड काळात कितीतरी दुःखाच्या घटना घडल्या, मग त्याच्यानंतर मग परत कुणाला बाळ झालं, कुणाला नोकरी लागली, मग घरात परत थोडा वेळ आनंद होतो, दुःख आनंद जसं असेल तसं ते घरात चालू राहतं. वाटेवर काय, आता प्रेत घेऊन चाललेत, थोड्या वेळाने कोणाची वरात जाईल, तिथून मग आनंद असेल. पण कब्रस्थान एक अशी जागा आहे का जिथं लोक रडतच राहतात, जिथं कधीच आनंदोत्सव होत नाही. प्रभूने तिथं आनंदोत्सव करण्याची वेळ आणली. म्हणजे प्रभूचं सामर्थ्य असं आहे की परमेश्वर आपला अगदी वाईट परिस्थितीला देखील बदलून टाकणारा देव आहे. मग आता हा संदेश आपण कुठल्या प्रकारे घेणार, की आता कुणी मरण्याची आम्ही वाट बघायची मग प्रार्थना करायची, ह्या गोष्टींपर्यंत आपला विश्वास तर नक्की वाढवाच. पण आज हा संदेश आम्हाला काय सांगतोय, आज देवाची वाणी आमच्यासाठी काय, कुठल्या गोष्टी आमच्या जीवनात मृत झालेल्या आहेत. काही लोक सुरुवातीच्या काळात प्रभूला जीवन दिलं की मग प्रार्थना जीवन खूप स्ट्रॉंग असतं, आणि नंतर ते प्रार्थना जीवन एवढं कमजोर होतं की आम्हाला प्रार्थनेला वेळ मिळत नाही. मृत अवस्था आमच्या जीवनामध्ये कधी कधी आम्हाला गाठते, आणि कुठली गोष्ट मृत झाली आमच्या जीवनात. काही लोकांना सुंदर कंठ असतो पण ते देवासाठी गीत गात नाहीत. काही लोकांना देवाने चांगलं विस्डम दिलंय, ज्ञान दिलंय, त्याचा वापर करत नाही. कुठल्या गोष्टीत आपण देवापासून दूर झालोय, कुठल्या स्थितीमध्ये आम्ही मृतप्राय झालोय, हे आम्हाला कळालं पाहिजे. एक मंडळी आहे बायबलमध्ये जिला मृत मंडळी म्हटलेलं आहे. प्रकटीकरण 3 अध्याय 1 ते 6 वचन. 7 मंडळ्यांपैकी एक मंडळी आहे, त्यातलं पहिलं वचन आपण वाचूया. प्रकटित 3 आणि 1. सार्दिस येथील मंडळीच्या दूताला लिही, ज्याच्याजवळ देवाचे 7 आत्मे आहेत व 7 तारे आहेत. तो असे म्हणतो, तुझी कृत्ये मला ठाऊक आहेत, तू जिवंत आहेस असे तुला नाव आहे, किंवा तुझ्याविषयी असं म्हणतात, तरी तू मेलेला आहेस हे मला ठाऊक आहे. म्हणजे ह्या 7 मंडळ्या ज्या आहेत त्यापैकी सार्दिसच्या मंडळीला मेलेली मंडळी म्हटलेलं आहे. का मेलेली मंडळी? कारण की देवाच्या प्रिय लोकांनो, एक फार महत्त्वाची गोष्ट आज आपल्याला समजून घ्यायची. ख्रिस्त मंडळीचं मस्तक आहे. ख्रिस्त कोण आहे? मंडळीचं मस्तक आहे. आणि मंडळी कोण आहे? ख्रिस्ताचं शरीर आहे, आणि ख्रिस्त मंडळीचं मस्तक आहे. आता ज्या वेळेस मस्तक आणि शरीर वेगळं होतात, शिरच्छेद होतो, त्यावेळेस जीवन राहत नाही, शरीर उठून फिरतं का इकडं तिकडं. ज्या वेळेस मंडळीमध्ये आपण ह्या गोष्टी पाहतो की काही ठिकाणी ख्रिस्ताचं, येशूचं नाव घेतलं जात नाही, लोक येशूकडे प्रार्थना करत नाही, मंडळी देवाबरोबर कनेक्ट राहत नाही, मंडळीमध्ये वेगळ्याच गोष्टी असतात, त्यावेळेस जिथं येशूला स्थान नाही ती मंडळी मेलेली आहे, कारण तिचा देवाबरोबर संबंध नाही. मग जिवंत मंडळी कशाला म्हणायचं? की जी मंडळी येशू बरोबर जोडलेली आहे. हालेलुया. जिथं निरंतर परमेश्वराची उपस्थिती आहे, जिथं पवित्र आत्म्याचं सामर्थ्य आहे, आणि तिथं प्रत्येक गोष्ट येशूच्या नावात केली जाते, ती मंडळी जिवंत मंडळी आहे, ती मंडळी आशीर्वादित मंडळी आहे. आणि ज्या वेळेस आम्ही म्हणतो की आमचं मंदिर हे जिवंत हंगामाचं मंदिर आहे, का जिवंत आहे? कारण की जे जीवन पुनरुत्थान आहे, जो मार्ग सत्य जीवन आहे, तो येशू ख्रिस्त आमच्या मंडळीचा मस्तक आहे, म्हणून आमची मंडळी जिवंत आहे. हालेलुया. येशूच्या उपस्थितीमुळे मंडळीमध्ये जिवंतपणा राहतो. आणि मी आधीच सुरुवातीला सांगितलं, आम्ही जिवंत आहोत तर आमची वाढ झाली पाहिजे. मग आज जे वचन आमच्याकडे आलेलं आहे,
ह्या वचनाच्या द्वारे आज आम्ही मंडळीमध्ये काय करणार आहेत, आमचा जिवंतपणा हा नेहमी प्रज्वलित राहिला पाहिजे. हालेलुया. देवाच्या प्रिय संतगणांनो, देवाच्या प्रिय निवडलेल्या लोकांनो, आज देवाचं वचन आपल्यासाठी आहे की फक्त चर्चला येऊन बसून घरी निघून जाऊ नका. आमेन म्हणता येईल का? बोलो येशू मसीह की. आज मंडळीमध्ये आमचा सहभाग वाढला पाहिजे. देवाच्या सेवकांना विचारलं पाहिजे, पाळक साहेब आम्ही काय करू? मंडळीसाठी आपण यावर्षीचा नाताळ कसा करणार आहोत? आपण सुवार्ता प्रसार काय करूया? मंडळीच्या वाढीसाठी काय करूया? असे काही महाभाग आपल्या मंडळीत असतील जे म्हणत असतील चर्चला जाण्याची काय गरज आहे, माझा देव मला घरी पण भेटतो. मग त्या लोकांना चर्चकडे आणण्यासाठी आम्ही प्रयत्न केले पाहिजेत. जे तरुण लेकरं देवापासून दूर गेलेत त्यांना देवाकडे आणण्याची आपण पूर्णपणे प्रयत्न केला पाहिजे. आम्ही समर्पित रीतीनं देवाच्या कार्यामध्ये स्वतःला झोकून दिलं पाहिजे. जर एखादा समजा तुमचा हात आहे, हात जर तुम्ही हलवलाच नाही, एका पोझिशनमध्येच ठेवला, काही काही लोक करतात असं, आणि मग काय होतं की तो अवयव निकामा होऊन जातो, उपयोगी राहत नाही. अगदी असंच जे लोक मंडळीमध्ये निष्क्रिय आहेत, हळूहळू 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 आत्मिक रीतीनं त्यांच्यात मृत्यू शिरायला लागतो. आत्मिक रीतीनं ते प्रबळ राहत नाही. थोडं संकट आलं की लगेच घाबरून ते पूर्णपणे खचित होऊन जातात, खचून जातात एकदम. पण जे लोक निरंतर मंडळीमध्ये असतात, एखादी बहीण दुःखात असेल, अगं बाई माझं असं असं झालं, दुसरी म्हणते कशाला घाबरतेस, आपला देव आहे ना, चला आपण दोघी प्रार्थना करू. आणि मग दोघी प्रार्थना करतात आणि परमेश्वर त्या प्रार्थना ऐकतो आणि परिस्थिती बदलतो. आणि जो घरी बसून राहतो तो स्वतःच्या डोक्यात विचार करत राहतो, डोकं भिंतीवर आपटून घेतो, मी काय करू, त्याला कुठूनच प्रेरणा मिळत नाही. चर्चला येणं हे फार गरजेचं आहे. चर्चच्या कामात सहभागी होणं हे फार गरजेचं आहे. देवाच्या राज्यात प्रबळतेने सामर्थ्याने आम्ही उभं राहावं ही परमेश्वराची इच्छा आहे. एक तर आता सार्दिसची मंडळी मृत होती, तसं आमच्या जीवनात नसावं. आम्ही निरंतर देवाच्या सानिध्यात, त्या जिवंतपणात आम्ही टिकून राहणं गरजेचं आहे. बोलो येशू मसीह की. हालेलुया. दुसरी गोष्ट, कुठल्या लोकांना प्रभूने मृत म्हटलेलं आहे. एक तर मंडळी ऐकली, कुठली मंडळी? कुठली कुठली? थोडा मोठ्या आवाजात. सार्दिसची मंडळी. आता कुठल्या लोकांना मृत लोक म्हटलेलं आहे? तर येशू ख्रिस्त सेवा करत असताना एक विशेष जमाव तिथं होता. काय होतं की एक कालावधी असा होता की त्या कालावधीमध्ये येशू ख्रिस्ताच्या आधी समाजात काही आध्यात्मिक गुरूंना फार मोठं स्थान होतं. मग काय झालं, येशू ख्रिस्त आला. येशू ख्रिस्त आल्यानंतर ते आध्यात्मिक पुढारी म्हणजे शास्त्री परुषी होते. हे शास्त्री परुषी बायबलमध्ये हुशार होते, ते बायबलचे अभ्यासक होते. येशू ख्रिस्त कोण आहे? येशू ख्रिस्त बायबलचा ऑथर आहे. हालेलुया. येशू ख्रिस्त कोण आहे? तर तो सगळ्या उत्पत्ती ते प्रकटीकरणाचं केंद्रस्थान प्रभू येशू ख्रिस्त आहे. मग तो जगात आल्याच्या नंतर त्याचं वचन बोलणं किंवा त्याने काम करणं हे अलौकिक होतं. मग जे लोक या शास्त्री पुरुषांच्या मागं पळायचे ते सगळे येशूच्या मागे ती गर्दी यायला लागली. आणि मग काय, त्या शास्त्री पुरुषांना वाईट वाटायला लागलं, ते येशूच्या विरुद्ध वागू लागले आणि त्यांचा तो दिखावा होता. आणि त्या परिस्थितीमध्ये मत्तई 23वा अध्याय 27वं वचन आपण वाचूया. मॅथ्यू चॅप्टर 23 वर्स 27. अहो शास्त्र्यांनो, अहो पुरुषांनो, ढोंग्यांनो, तुमची केवढी दुर्दशा होणार, कारण तुम्ही चुना लावलेल्या कबरांसारखे आहात. त्या बाहेरून खरोखर सुंदर दिसतात, परंतु आत मेलेल्यांच्या हाडांनी व सर्व प्रकारच्या घाणीने भरलेल्या आहेत. शास्त्री आणि परुषी या लोकांना मृतांची उपमा दिली आहे. का? कारण की
त्यांनी फक्त बाह्य स्वरूप स्वतःचं चांगलं ठेवलं, पण आंतरी त्यांच्या देवाचा जिवंतपणा नव्हता, मृतावस्थेमध्ये ते होते. आणि त्याच्यामुळे प्रभूने त्यांना मृत असं म्हटलेलं आहे, किंवा त्यांना प्रभूने असं म्हटलं की तुम्ही चुना लावलेल्या कबरांसारखे आहात. मग आज आम्ही आमच्या बाहेरील गोष्टींवरती जास्त लक्ष देण्यापेक्षा आमच्या आत्मिक गोष्टीवर आम्ही जास्त लक्ष दिलं पाहिजे. आमेन. सोनं घालणं वाईट नाही, पण घातलं तर काही नाही. पण काही लोक अख्खं सोन्याचं दुकान अंगावरती घेऊन जातात लग्नात. दुसऱ्या दिवशी पेपरला न्यूज येते आहे ना, की त्याचं असं असं त्या बहिणीचं सोनं लुटलं, ती मेली, त्याच्यात गेली, त्याचं नंतर चोरट्यांना कळालं की बेंटेक्स होतं, त्याच्यासाठी ते गेले. आमचा दिखावा, आणि त्या दिखाव्यामुळे जर आम्हाला लोक चांगले म्हणत असतील तर तो दिखावा आमचा काही कामाचा नाही. भाऊ लोक पण आम्ही सावध राहिलं पाहिजे. आमच्या कपड्यांवरून लोकांनी चांगलं आम्हाला म्हणता कामा नये. आमची गाडी बघून माणूस चांगला आहे म्हणता कामा नये. आमचं मन बघून लोक म्हटले पाहिजेत हा खरा माणूस आहे, ही खरी बहीण आहे, याच्यावर देवाचा अभिषेक आहे. आमच्या अंतरी देवाचं सामर्थ्य तेवत राहिलं पाहिजे, तो जिवंतपणा आमच्यामध्ये पाहिजे. आमच्या परिवारात देवाचा जिवंतपणा पाहिजे, आमच्या मंडळीत देवाचा जिवंतपणा पाहिजे. प्रभू आला की आमची वाढ होते आणि तो जिवंतपणा आमच्यामध्ये दिसतो. हालेलुया. मग आज या सगळ्या वचनांचा सारांश काय? मृतापासून आपण सुरुवात केली, प्रभूने कसे मुर्दे उठवले ते पाहिले, प्रभूकडे ते सामर्थ्य. मग जीवनात असं कधी असू शकतं, एखादा व्यक्ती घरातला प्रभूला मानतच नाही, व्यसनाधीन झालाय, चुका करतोय, मग आमचं काय काम आहे? जसं त्या दोन बहिणी येशूला घेऊन कबरेकडे गेल्या. किती लोक आमेन म्हणतील? हालेलुया. आपण पण काय करूया, प्रभूला सांगूया माझा भाऊ नीट वागत नाही, त्याला तू बदल. हालेलुया. प्रभूला सांगूया. याईर कसा घेऊन आला आपल्या मुलीसाठी, तसं आपण काम करूया. आपली आणि आपल्या त्या घरातल्या लोकांची, मंडळीत न येणाऱ्या लोकांची प्रभूची कशी भेट होईल याच्याकडे लक्ष देऊ. जे चर्चला येत नाहीत, काय करता येईल त्यांच्यासाठी? आपण त्यांच्या घरी जाऊ. किती लोक आमेन म्हणतील? जे लोक देवात नाहीत, हालेलुया, हे आत्मे फार महत्त्वाचे आहेत. प्रभूचं येणं समीप आहे आणि मग परमेश्वर आमच्या मंडळीच्या अधिकाधिक वाढ करील, इतकी वाढ करील आपल्याला चर्चमध्ये बसायला जागा पुरणार नाही. हालेलुया. एवढे आत्मे इथं पाठवेल. महाराष्ट्राच्या यरुशलेमेत तुम्ही आहात. हालेलुया. एका संजीवित ठिकाणामध्ये तुम्ही आहात, एका अशा ठिकाणी आहात की इथं भरपूर देवाचं मोठं गौरव होत आहे. नगरला मी नुसतं नगर म्हणत नाही, नगर प्रेमाचा आगर आहे प्रियांनो. हालेलुया. देवाच्या सामर्थ्याचं ठिकाण आहे. आज देवाकडे प्रार्थना करूया की प्रभू आमच्या जीवनात तुझा जिवंतपणा दे, आमच्या परिवारात तुझा जिवंतपणा दे, आमच्या मंडळीत तुझा जिवंतपणा दे, आणि जे मृत स्थितीत आहेत त्यांचं आज पुनरुत्थान कर. हालेलुया. बोलो येशू मसीह की. यावेळेस आपण एक प्रार्थना करू, आपलं लक्ष प्रभूकडे केंद्रित करूया. पवित्र पवित्र परमपवित्र थोर सनातन आमच्या जिवंत देवा, आकाश पृथ्वी आणि सर्व काही उत्पन्न करणारे आमच्या स्वर्गीय बापा, प्रभू येशू ख्रिस्ताच्या पवित्र नावात आम्ही तुझ्या चरणाशी येऊन प्रार्थना करतो. या समयी प्रभू आम्हा प्रत्येकाच्या अंतःकरणाचा, हृदयाचा ताबा तुझ्या हाती घे. जो स्वतः मरणातून उठला तो मुर्दे उठवणारा देव आहे. या अभिवचनाद्वारे तू आमच्याशी बोललास, तुला धन्यवाद देतो. आज नंतर जीवनातली परिस्थिती किती कठीण असो प्रभू, मग ती घरात असो, वाटेवर असो, नाहीतर एखाद्या कब्रस्थानापर्यंतची असो, त्या सगळ्या परिस्थितीला बदलण्याचं सामर्थ्य प्रभू तुझ्याकडे आहे. तुझवर आम्ही आमचा पूर्ण भरवसा टाकलेला आहे प्रभू. तू आम्हाला कधी सोडत नाहीस, आमचा कधी त्याग करत नाहीस. तुला धन्यवाद देतो. आज प्रभू प्रत्येकाच्या जीवनात तुझ्या सामर्थ्याची ओतणी कर. मेलेलं उदर संजीवित कर देवा. ज्यांच्या नोकऱ्या गेल्यात प्रभू त्यांना नोकऱ्या दे. जे दुःखाने व्याकुळ आहेत प्रभू त्यांचं दुःख आज आनंदात बदल. जे समस्यांनी त्रस्त आहेत देवा त्यांचं जीवन आज तू परिवर्तित कर. तुझं
तुझा दास या नात्याने डिक्लेअर करतो, तुझ्या संजीवनाचा आत्मा आज प्रत्येकावरती उतरून आलेला आहे. मृत परिस्थिती बदलून जात आहे. वाढ आणि उन्नती जी थांबली होती ती आज नंतर सुरू झालेली आहे. येशूच्या नावात प्रभू संपूर्ण मंडळीला फलद्रूप कर, संपूर्ण मंडळीची वाढ कर. एक एक आत्मा तुझ्या सामर्थ्यात, तुझ्या प्रभावात अधिक आणि अधिक प्रभू तेजोमय कर. सर्वांची उन्नती कर, तुझं गौरव होऊ दे. पिता धन्यवाद देतो, आज आमची प्रार्थना तू जमेस धरली. तुझे मनापासून उपकार मांडतो प्रभू. बाळक साहेबांना तुझ्या हाती घे प्रभू, त्याचा परिवार तुझ्या हाती घे. जे अलौकिक सेवेचं कार्य त्यांच्याकडे तू सोपवलंयस प्रभू, ते काम नेटाने पुढे नेण्यासाठी त्यांना तू सहाय्य कर. स्वर्गीय बापा तुझा पवित्र हात त्यांच्या जीवनावरती असू दे. स्वर्गीय बापा तुझा सामर्थ्याचा हात त्यांचं सहाय्य करू दे. हा वेळ समय तुझ्या हाती देऊन ही प्रार्थना उद्धारक येशू याच्या गोड पवित्र आणि सर्वोच्च नावात मागतो म्हणून पिता ऐक. आमेन 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 आमेन. प्रेस गॉड.